अंशु, ए अंशु, बरा आहेस का? दादा, हा बरा आहेस? अंशुमन बरं वाटतंय का? डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, हॉस्पिटलला जाऊया? नाही हा नको दादा. नक्की बरं. याला हा काकू. हॅलो समर, बाळा कुठे आहेस तू? घरी कधी येतोयस? नाही सहजच जरा काळजी वाटली ना म्हणून तुला कॉल केला. हे बघ काकू, तू काही काळजी करू नकोस. आम्ही इथे तलावापाशी आलोय आणि अंशुमन पण आमच्या बरोबर आहे. काय? अंशू तुमच्या बरोबर आहे? म्हणजे तो तिथे काय करतोय? तुम्हाला तो तिथे भेटला का? भेटलो म्हणजे अंशुमन पाण्यात पडला. काय? अंशू पाण्यात पडला? तो ठीक आहे ना? त्याला काही झालं नाही ना? समोर त्याला पोहता येत नाही रे, असा कसा पडला तो? काकू काकू शांत हो. आम्ही सगळेजण त्याच्या बरोबर आहोत. त्याला आता पाण्यातनं बाहेर काढलंय, तो व्यवस्थित आहे आणि त्याला घेऊन आम्ही घरी येतोय. ओके, काळजी करू नको, शांत राहा. काही झालं नाही त्याला. बाय. अंशू पाण्यात पडला? हो. कसा काय? क्रॅक आहे का तो जरा? मम्मा, आपण प्रत्येक वेळेला त्यांच्यासाठी खड्डा खणतोय आणि आपण स्वतःच त्या खड्ड्यात पडतोय. जरा वाफारा घे, काही झालं नाहीये तुला. हेल्दी आहेस तू. हा अरे पण तू तलावाकडे गेलासच कशाला होतास यांच्या मागे मागे? मी कोणाच्याही मागे गेलो नव्हतो. माझा मीच गेलो होतो. आणि मला काय माहित दादा वहिनी तिथे येणार आहेत. नशीब समोर तिथे होता, नाहीतर आज काय झालं असतं कोणास ठाऊक. कोणी वाचवलं असतं माझ्या अंशूला. पण काकू, तुम्ही तर म्हणाला होता राजवाड्यांना पोहता येत नाही. कोणी सांगितलं? मी चॅम्पियन आहे स्विमिंग मध्ये. हो ना, अगं शाळेमध्ये कितीतरी बक्षिसं घेतली त्यांनी. हो का? हो म्हणजे पण काकू मला असंच म्हणाल्या. मग त्यांना माहित नव्हतं का? माहित नसायला काय झालं? माहिती होती ना. काय माहिती, मला त्याच म्हणाल्या की तुम्हाला अजिबात पोहता येत नाही, पाण्याची भीती वाटते. मी असं बोलले? मी अगं मी अंशू बद्दल बोलत होते, समर बद्दल नाही. हो का? पण मी काकू अंशुमनला कुठे घेऊन जाणार होते तलावावर? अंशू काय आणि समर काय, दोघंही माझीच मुलं ना. मी म्हटलं ना तुला, मिसकम्युनिकेशन, काहीतरी कन्फ्युजन झालं माझं. वय झालंय आईंचं, पण मीच काहीतरी बोलते बघ अशी. आणि समरला चांगलंच पोहता येतं. तुला नाही का आठवत, तुझी बहीण लग्नात दारू प्यायली होती आणि ती स्विमिंग करत होती आणि मल्लिका, नाही समरनी वाचवलं नाही पुरे का? आता बस झालं. आई पण मल्लिका, अंशूला घेऊन जा. चल बा, चल चल पी, चल सावकाश. या मुलाच्या डोक्यात काय चालू असतं ना, कुठले विचार करत असतो खरंच काही कळत नाही आजी. एनिवे, चला मी पण आलो फ्रेश. बघितलंस, आगाऊपणा केला ना की असा नडतो. पाण्याजवळ जाणार नाही आता परत कधी. हा हुशारी असते सगळ्यात.
छान आहे हा घड्याळ. आणि तुमच्या हातावर शोभून दिसतंय. माझ्या वडिलांचं आहे. हे सगळं, हे घड्याळ हे घड्याळ माझं आहे. त्याची एक स्टोरी आहे. हे घड्याळ माझ्या बाबांसाठी खूप खास घड्याळ होतं. काहीतरी एक वेगळं बॉन्डिंग होतं या घड्याळाबरोबर त्यांचं. सतत हातात घालून असायचे, झोपताना सुद्धा. फक्त आंघोळीला जाताना घड्याळ काढायचे. एकदा असंच ते आंघोळीला जाताना घड्याळ बाहेर काढून गेले. 7-8 वर्षाचं होतं मी तेव्हा. त्यांच्या खोलीमध्ये गेलो, हे घड्याळ दिसलं मला आणि हळूच मी ते घड्याळ घेतलं, माझ्या हातावर घातलं आणि मग घरभर नुसतं बागडत राहिलो. बाबा आंघोळ करून बाहेर आले, घड्याळ बघायला लागले, घड्याळ दिसला नाही. अस्वस्थ झाले. आईला विचारलं की घड्याळ कुठे आहे? आई म्हणली माहिती नाही. अजून जास्त अस्वस्थ झाले, घड्याळाची शोधाशोध करायला लागले. बाहेर आले, आजीला विचारले, ती म्हणली हो समोर हातावरती घालून फिरतोय. आणि सगळीकडे ओरडत सुटलाय की बाबांचं घड्याळ मी माझ्या हातावरती घातलंय, मी सुद्धा आता बाबांसारखा मोठा झाला. मला जेव्हा कळलं की बाबांना कळलं की त्यांचं घड्याळ नाही आहे आणि ते माझ्या हातावरती आहे, आता बाबा मला ओरडतील या कल्पनेने मी घाबरलो. बाबा काय म्हणतील याची कल्पना नव्हती. बाबांनी प्रेमाने जवळ घेतलं मला आणि मला म्हणले इतकं आवडतं घड्याळ? मी म्हटलं हो. मग म्हणाले घड्याळ आवडतं तर वेळ पाळायला पण शिकलं पाहिजे. लहान होतो तेव्हा बाबांनी असं का सांगितलं मला कळलं नाही. सगळ्यांकडे तेव्हा आघाड्यांची घड्याळ असायची, पण बाबांनी मला मुद्दाम हे डिजिटल घड्याळ आणून दिलं. कदाचित तेव्हा वेळेचं महत्व कळलं नाही, पण नंतर बाबांनी सांगितलेली ही शिकवण आयुष्यभर कळली, जपली. खूप छोट्या छोट्या गोष्टी बाबा खूप सहजपणे शिकवायचे आणि त्या कायमस्वरूपी इथे आणि इथे दोन्हीकडे अगदी फिट बसले. हा छोटा ग्रामोफोन, आमच्या घरात मोठा ग्रामोफोन होता. मग मी हट्ट केला की माझ्यासाठी का नाही. बाबांनी हा छोटा ग्रामोफोन मला घेऊन दिला. ही गणपतीची मूर्ती त्याने अर्पितासाठी आणली होती. अर्पिता म्हणाली की दिवाणखान्यात इतकी मोठी गणपतीची मूर्ती आहे, माझ्याकडे का नाही, म्हणून मग ही मूर्ती त्यांनी अर्पितासाठी घेतली. बाबा सगळ्यांसाठी सगळं करायचे. या डायरीत माझी वक्तृत्व स्पर्धेतली कात्रणं आहेत, वर्तमानपत्रात काही एखादी बातमी आली असेल माझ्याबद्दल तर ती आहे. ते सगळं बाबा स्वतः कापायचे आणि जपून ठेवायचे. आजी म्हणते ही जपून ठेवण्याची कला तुझ्यात बाबांमुळे आली आहे. माझा स्वभाव खूप बाबांसारखा आहे असं म्हणते ती. कदाचित त्याच्यामुळे मी अजून जास्त मी त्यांच्या जवळ गेल्यासारखं वाटतं मला. स्वभाव आपला बाबांसारखा आहे हे 18 वर्षाच्या मुलाला नाही कळत. तेव्हा आपल्याला माहिती नसतं की स्वभाव सारखा आहे म्हणजे नेमकं काय. 18 वर्षाचा असतानाच आई, बाबा, माझी धाकटी बहीण, काका सगळे एकत्र एकाच गाडीत ऍक्सिडेंटमध्ये गेले.